तो वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम. चला जॉईन झाले सर्वजण. कोण कोण जॉईन झाले? यस, आदित्य जाधव, आदित्य बाबर, आदित्य बेताल, सानिया, सुबोध अँड सुमित अँड ऑल द स्टुडंट्स हु आर सिटिंग इन द ऑफलाईन क्लासेस. ओके, तर बघा राजांनो, आपण कोणत्या ठिकाणी थांबलो होतो? आपण डिस्कस करत होतो. काय डिस्कस करत होतो? एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज द पिरियडिक मोशन. म्हणजे जेवढ्या पण या विश्वामध्ये ऑसिलेटरी मोशन आहेत, म्हणजे हा पेन आहे, हा पेंडुलम आहे, हा ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करत असेल तर याला म्हणायचं पिरियडिक मोशन. बट हा जो पेन आहे हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर हा पण काय असतो? पिरियडिक मोशन असतो. बरोबर आहे. बट एव्हरी सर्क्युलर मोशन नीड नॉट टू बी द पिरियडिक मोशन. येते लक्षामध्ये? कारण की मोशन जर नॉन युनिफॉर्म असेल तर मला सांगा त्याच टाइम नंतर तो त्याच ठिकाणी येणार आहे का रे? नाहीये. नॉन युनिफॉर्म मोशन असेल तर. बरोबर आहे. हा युनिफॉर्म मोशन असेल, युसीएम असेल तर त्याच्यामध्ये काही अडचण नाही. बरं ठीक आहे, याच्यामध्ये जास्त डीप मध्ये जायची आवश्यकता नाही, कारण की बोर्ड एक्झाम मध्ये याच्यावर काही क्वेश्चन्स वगैरे विचारला जाणार नाहीये. चला, आलं लक्षामध्ये? आता याच्यानंतर आपल्याला राजांना एक कन्सेप्ट अंडरस्टँड करायचा आहे. स्प्रिंग मास ऑसिलेटरचा एक आपल्याला कन्सेप्ट अंडरस्टँड करायचा आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आहे. आता हा क्वेश्चन काही बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जाणार नाही, बट दिस क्वेश्चन इज व्हेरी हेल्पफुल to solve the differential equation of the linear SHM. And the differential equation of the linear SHM, it is a very and very important. ओके, कारण की खूप वेळेस 2 मार्कासाठी विचारलंय. तर या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आहे, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ द स्प्रिंग मास ऑसिलेटर. ओके, या ठिकाणी मी लिहितोय एक्सप्लेन द, माझ्यासोबत तुम्ही क्वेश्चन लिहू शकता. एक्सप्लेन द concept of spring mass oscillator. Spring mass oscillator. ओके, हा ठीक आहे. आता बघा, स्प्रिंग मास ऑसिलेटर काय आहे आणि त्याचा एक्झॅक्ट कन्सेप्ट काय आहे हा आपल्याला स्टडी करायचा आहे. यस, आता मला सांगा, या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम ड्रॉ करावं लागेल, कारण की स्प्रिंग मास ऑसिलेटर है भैया. तो यहाँ पर एक अरेंजमेंट उन्होंने दिया है, वो क्या अरेंजमेंट है और वहां पर रिस्टोरिंग फोर्स कैसे काम करता है. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ द, किंवा या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन अशा पद्धतीने लिहू शकता, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ द रिस्टोरिंग फोर्स, असं लिहू शकता. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ, यस, क्वेश्चनचा मी या ठिकाणी पेन चेंज करून घेतोय. यस, क्वेश्चन इन द रेड कलर. ओके, सो राईट डाउन द क्वेश्चन वन्स अगेन, किंवा और मध्ये लिहू शकतो का, एक्सप्लेन द concept of restoring force by using spring mass oscillator. Spring mass oscillator. ओके, ऑल सेट. बघा, आता याला काही जास्त मनावर घ्यायचं नाही, एकदम इझी क्वेश्चन आहे. फक्त लाईटली कन्सेप्ट काय राजानो तो फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता मला सांगा, या ठिकाणी स्प्रिंग मास ऑसिलेटर त्यांनी म्हणले, तर चला ठीक आहे, मग डायग्राम ड्रॉ करूया. आपलं काय, कुणाचं काय जातंय बघा. या ठिकाणी आपण एक डायग्राम ड्रॉ करूया. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, एक आपण फिक्स रिजिड सपोर्ट घेतलेला आहे. ओके, फिक्स रिजिड सपोर्ट आपण घेतलेला आहे. हा, व्हॉइस ब्रेक होतोय का? कारण की आजचं नेटवर्क आपलं मोबाईलवर आहे आणि मोबाईलवर फोन आलेला आहे. हा, व्हॉइस ब्रेक होत असेल तर मला सांगा. ऑल सेट. नाही होते सर प्लीज. ओके, यस, नाईस. हा, सुबोध, आपण काय केलं रे बघ, या ठिकाणी लक्ष द्या इकडं. आपण काय केलं राजा, या ठिकाणी फक्त आपण एक मास अटॅच केलेला आहे. कशाला अटॅच केलेला आहे? एका स्प्रिंगला आपण अटॅच केलेला आहे. मग या ठिकाणी हे मास अटॅच केल्यामुळं या ठिकाणी जी स्प्रिंग आहे ती काय झालेली आहे, ओरिजिनल पोझिशन पासून डिस्प्लेस झालेली आहे. आता तू या ठिकाणी जर समजा स्प्रिंगला जर समजा या ठिकाणी इकडे ओढलं तर काय होईल, स्प्रिंग मध्ये काय होईल, पहिल्यांदा एक्सपान्शन होईल. यस, मग या ठिकाणी स्प्रिंग मध्ये काय झालेलं आहे, एक्सपान्शन झालेलं आहे. तर आपली फायनल जी स्प्रिंग एक्सपांड होऊन कुठे गेलेली आहे, फायनली इथे गेलेली आहे. म्हणजे आपली पहिली पोझिशन कुठे होती, पहिली पोझिशन इथं होती. आणि या ठिकाणी तर या पहिल्या पोझिशनला मी मेन पोझिशन म्हणू शकतो का? यस, ऑफकोर्स म्हणू शकतो. आता नामकरण मी सगळ्या शेवटी देतो. ओके, आता ही डायग्राम ऍक्च्युअल मध्ये वर काढायची होती आणि ती खाली काढायची होती, कारण की मेन पोझिशन सर्वात मध्ये काढायची होती. एक मिनिट, याला मी डबल एकदा ड्रॉ करतो, काही हरकत नाही. वेळ लागू द्या यार, वेळ लागू द्या. बट तुमचा जो कन्सेप्ट आहे तो व्यवस्थित हे झाला पाहिजे. असं वाटत नाही ना यार, सर पळवत आहे.
हा, असं काही वाटत असेल तर मला सांगत चला बरं, कारण की असं मी कधीच करत नाही. हा, एखादं लेक्चर मला वाटलं, आता मला वाटलं कालचं लेक्चर आपलं व्यवस्थित झालं नाही, कारण की काल थोडं फ्लक्च्युएशन होतं, त्याच्यामुळे मी रिपीट लेक्चर घेतलं. हा, मग बाकी तुम्ही अपसेट असाल तर याला मी काही करू शकत नाही. बघा या ठिकाणी आपण काय घेतलं राजांनो, स्प्रिंग मास ऑसिलेटर. याच्यामध्ये आपण पहिलीची सिस्टीम आहे, याच्यामध्ये आपण स्प्रिंग काय घेतलेली आहे, त्याच्या पोझिशनला आहे, ओरिजिनल पोझिशनला आहे, या ठिकाणी मास आहे. आता पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी स्प्रिंगला आपण काय केलेलं आहे, एक्सपांड केलेलं आहे. सो स्प्रिंगला आता एक्सपांड झाल्यानंतर स्प्रिंग कुठे जाईल रे, एक्सपांड होईल आणि फायनली मास या ठिकाणी इथं गेलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपण राजांनो स्प्रिंगला काय केलेलं आहे, स्प्रिंगला आता आपण कॉम्प्रेस केलेलं आहे. सो कॉम्प्रेस झाल्यानंतर स्प्रिंग कुठे झालेली आहे, इथं आलेली आहे आणि मास फायनली कुठे आलेला आहे, इथं आलेला आहे. ओके, आता या ठिकाणी मी पेन चेंज करतोय, ब्लॅक कलरचा पेन घेतोय. मला सांगा स्प्रिंगची ओरिजिनल पोझिशन कुठे होती? हा सर इथं होती यार, ओरिजिनल मला तर माहित होतं, कारण की मला जेव्हापासून कळतंय तेव्हापासून स्प्रिंग इथं होती. त्याच्यानंतर काय केलं आपण, स्प्रिंगला एक्सपांड केलेलं आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे, एक्सपान्शन झालेलं आहे, एक्सपान्शन ऑफ द स्प्रिंग झालेलं आहे. मग या ठिकाणी या मेन पोझिशन पासून स्प्रिंग तुमची जो मास आहे तो काय झालेला आहे, डिस्प्ले झालेला आहे. मग या डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणलेलं आहे, एक्स म्हणलेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट कुठं कुठे झालंय, टू द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस डायरेक्शन. त्याच्यानंतर आता जेव्हा आपण कॉम्प्रेशन करूया, या ठिकाणी आपण काय केलेलं आहे सांगा बरं, कॉम्प्रेशन केलेलं आहे. यस, सो या ठिकाणी मी कॉम्प्रेशन केलं आणि जेव्हा मी या ठिकाणी कॉम्प्रेशन करेल, कॉम्प्रेशन केल्यानंतर या ठिकाणी काय होईल बघा, जे स्प्रिंगचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते कुठं झालेलं आहे, मध्ये झालेलं आहे. बरोबर आहे, आता स्प्रिंग मध्ये दबलेली आहे, बट किती डिस्प्लेसमेंट दबलेली आहे, एक्स डिस्प्लेसमेंट ना स्प्रिंग काय झालेली आहे, कॉम्प्रेस झालेली आहे. आता मला सांगा, जेव्हा आपण स्प्रिंगला एक्सपांड करत होतो तेव्हा स्प्रिंगवर असा एक रिस्टोरिंग फोर्स जनरेट होत होता, जो की या डायरेक्शनला ऍक्ट होतोय. आता या ठिकाणी बघा, याची मी पेन चेंज करतोय. रिस्टोरिंग फोर्स मी रेड कलर मध्ये दाखवतोय. रिस्टोरिंग फोर्स हा या डायरेक्शनला ऍक्ट होत होता, सो त्याला आपण म्हणलं एफ. त्याच्यानंतर जेव्हा आपण काय केलं, स्प्रिंगला जेव्हा तुम्ही कॉम्प्रेस करता, अरे मला सांगा, स्प्रिंगला जेव्हा तुम्ही कॉम्प्रेस केलेला आहे, मग स्प्रिंग ही एक्सपांड करण्याचा प्रयत्न करणारच आहे, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येण्याचा प्रयत्न करणारच आहे. मला सांगा, ही पेन आहे आणि ही पेन आहे, ही पेन नसून आता स्प्रिंग आहे. मग यालाच मी समजा कॉम्प्रेस केलं तर ही स्प्रिंग ओरिजिनल पोझिशनला येण्यासाठी ऑफकोर्स मदत करणार आहे. ओके, ऑफकोर्स ती ट्राय करणार आहे. म्हणजे या ठिकाणी रिस्टोरिंग फोर्स हा या डायरेक्शनला ऍक्ट होतोय आणि तुमचं डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनला आहे, डिस्प्लेसमेंट आहे या डायरेक्शनला आणि रिस्टोरिंग फोर्स आहे या डायरेक्शनला. वर पण तुमचं डिस्प्लेसमेंट जेव्हा एक्सपान्शन होतं तेव्हा डिस्प्लेसमेंट होतं या डायरेक्शनला. येथे लक्षामध्ये डिस्प्लेसमेंट होतं या डायरेक्शनला. ओके, आणि फोर्स आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला. ओके, म्हणजे स्प्रिंग मास ऑसिलेटर मध्ये काय होतं, हिअर बघा या ठिकाणी रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मायनस एक्स. आता या ठिकाणी एफ म्हणजे काय आहे, सर्वांना माहित आहे, एफ म्हणजे रिस्टोरिंग फोर्स आहे, जो या स्प्रिंग मध्ये जनरेट झालेला आहे. आता या ठिकाणी हा जो अल्फा साइन आहे याला पण काय म्हणतो, याला पण काय म्हणतो, प्रोपोर्शनॅलिटी साइन म्हणतो. या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, सो रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. आता या ठिकाणी नेगेटिव्ह साइन इंडिकेट काय करते बघा, नेगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट, नेगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट. आता याला मी खाली लिहू का रे, काहीतच लिहू? ओके ठीक आहे, खाली लिहू याला, कारण ते व्यवस्थित वाटेल. हा, बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपण घेतलं होतं इन द कॉम्प्रेशन, ओके, किंवा इन द एक्सपान्शन, रिस्टोरिंग फोर्स. सो दिस रिस्टोरिंग फोर्स is directly proportional to the displacement, is directly proportional to displacement. म्हणजे आपण डिस्प्लेसमेंट ज्या डायरेक्शनला अप्लाय करताय. बघा आता कॉम्प्रेशनचा आपण गोष्ट करूया. जर समजा आपण कॉम्प्रेशन केलं म्हणजे आपलं जे डिस्प्लेसमेंट आहे या डायरेक्शनला आहे. अरे मला सांगा, कॉम्प्रेशन करतोय, डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला आहे आणि रिस्टोरिंग फोर्स हा या डायरेक्शनला म्हणजे अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट होतो. जेव्हा आपण एक्सपान्शन करतो तेव्हा रिस्टोरिंग फोर्स हा या डायरेक्शनला आहे आणि या ठिकाणी डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनला होणार आहे, अरे एक्सपान्शन केल्यानंतर ओके डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला होणार आहे आणि रिस्टोरिंग फोर्स हा या डायरेक्शनला लागणार आहे. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय, द फोर्स विच ब्रिंग बॅक द ऑब्जेक्ट टू इट्स ओरिजिनल पोझिशन इज कॉल्ड एज द रिस्टोरिंग फोर्स. मग मला सांगा, रिस्टोरिंग फोर्सला आपण एफ ने इंडिकेट करूया. सो एफ इक्वल्स टू मायनस ऑफ एक्स, म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. ओके, मग जेवढा आपण फोर्स अप्लाय करतात तेवढं डिस्प्लेसमेंट होणं तर साहजिक आहेच, बट याच्यामध्ये दुसरी आणखी कोणती गोष्ट होणार आहे, नेगेटिव्ह साइन इंडिकेट काय करते. ओके,
चला ठीक आहे, सर्वात शेवटी सांगतो नेगेटिव्ह साईन काय इंडिकेट करणार आहे. सो एफ इक्वल्स टू या ठिकाणी येणार आहे मायनस ऑफ के एक्स. आता या ठिकाणी मायनस ऑफ के एक्स ठीक आहे येणार आहे, मान्य आहे सर्वांना. बट के काय आहे, के इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. अरे मला सांगा, हा प्रोपोर्शनॅलिटी साईन जर हटवायचा असेल तर मला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो, याला आपण म्हणतो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि या कॉन्स्टंटला तुम्ही, या केला तुम्ही या ठिकाणी फोर्स कॉन्स्टंट पण म्हणू शकता किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट पण म्हणू शकता. फोर्स कॉन्स्टंट म्हणू शकता किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणू शकता. ओके, म्हणजे या ठिकाणी आता नेगेटिव्ह साईन इंडिकेट काय करते, restoring force and displacement, they are in the opposite direction. Okay, so negative sign indicates that, या ठिकाणी मला लिहावं लागेल negative sign indicates चला व्हिडिओला या ठिकाणी पॉज करतोय. नेगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट, हा काय इंडिकेट करते, नेगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट रिस्टोरिंग फोर्स is opposite to displacement, इथे लक्षामध्ये रिस्टोरिंग फोर्स हा डिस्प्लेसमेंटला काय आहे, अपोजिट आहे. ओके, अरे ही गोष्ट लक्षात आली का डबल सांगायची आहे, लाजायचं नाही यार, बिलकुल लाजायचं नाहीये. हा समजत नसेल, समजले ना, हा त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. सुबोध व्हेरी गुड. ओके चला ठीक आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द रिस्टोरिंग फोर्स बाय युजिंग द स्प्रिंग मास ऑसिलेटर. म्हणजे एक्सपान्शन मध्ये आपण एक्सपान्शन करतोय डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला, रिस्टोरिंग फोर्स या डायरेक्शनला. जेव्हा आपण कॉम्प्रेशन करतोय, म्हणजे जेव्हा आपण स्प्रिंगचं कॉम्प्रेशन करतोय, तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला आहे, तर रिस्टोरिंग फोर्स हा अपोजिट डायरेक्शनला. ओके, रिस्टोरिंग फोर्स ऑलवेज ट्रायज टू, यस, रिस्टोर म्हणजे काय, पुन्हा त्याच ठिकाणी रिस्टोर. यस, लक्षामध्ये. हा मोबाईलचा शब्द आहे बघा, रिस्टोर. मोबाईल आपण म्हणतो रिसेट करा, म्हणजे पुन्हा ओरिजिनल कंडिशनला आणा. बरोबर आहे, मोबाईल वगैरे हँग होत असेल तर हा कन्सेप्ट तुम्हाला समजेल बघा. आता मोबाईल रिस्टोर आपण कधी करतो, रिस्टोर म्हणजे रिसेट. रिस्टोर कधी करतो, जेव्हा हँग वगैरे मारत असेल तर, म्हणजे त्याच कंडिशनला आपण ओरिजिनल कंडिशनला आणतोय. ओके चला ठीक आहे. याच्यानंतर आता आपल्याला डिस्कस करायचंय, काय डिस्कस करायचंय, डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर एसएचएम, अँड दिस इज अ व्हेरी व्हेरी आयएमपी कन्सेप्ट. ओके, आता इकडं तिकडं बघायचं नाहीये, फक्त डोळे आपल्याकडे म्हणजे बोर्डाकडे असले पाहिजे. म्हणजे तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवर किंवा मोबाईल स्क्रीनवर किंवा टॅब स्क्रीनवर किंवा तुमच्या लॅपटॉप स्क्रीनवर डोळे असले पाहिजे. ओके, तो या ठिकाणी मी तुम्हाला क्वेश्चन लिहून देतोय. राईट डाऊन द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 2 मार्काचा क्वेश्चन आहे. खूप वेळेस बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. काय आहे क्वेश्चनचं नाव आहे, यस, राईट डाऊन द क्वेश्चन. नाही रे, याच्यापूर्वी आपल्याला एक डेफिनेशन स्टडी करायचं आहे. यस, याच्यापूर्वी आपल्याला एक डेफिनेशन स्टडी करायचं आहे, त्याचं नाव आहे लिनियर एसएचएम. तुम्ही एसएचएम शब्द ऐकला असेल. एसएचएम म्हणजे असतं सिंपल हार्मोनिक मोशन. मग या ठिकाणी लिनियर म्हणजे काय, स्ट्रेट लाईन मध्ये, आणि अँग्युलर म्हणजे काय, रोटेशनल मध्ये. म्हणजे लिनियर एसएचएम जे असतं ना, ते 2 टाईपचं असतं. आपण पुढे बघणार आहोत अँग्युलर एसएचएम. आता ते काही जास्त डिस्कस करायची आवश्यकता नाही, नंतर आपण बघणारच आहोत, या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. आता तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्याला लिनियर एसएचएम स्टडी करायचंय. मग एसएचएम म्हणजे काय, सिंपल हार्मोनिक मोशन. यस, फुल फॉर्म आपल्याला माहित आहे एसएचएम चा, काय आहे, सिंपल हार्मोनिक मोशन आहे. बट एक्झॅक्ट याची डेफिनेशन काय आहे ती आपल्याला बघायची आहे. ओके, एक छोटासा क्वेश्चन आहे, राईट ऑन द क्वेश्चन. व्हॉट इज द लिनियर एसएचएम. हा, आणि कधी कधी ही जी डेफिनेशन आहे ती कंबाईन मध्ये 2 मार्कासाठी किंवा कधी कधी कंबाईन मध्ये 1 मार्कासाठी विचारली जाऊ शकते. ओके, या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आहे, डिफाइन linear simple harmonic motion. Linear simple harmonic motion. ओके, सो याची तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे. 1 मार्काचा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन पण आयएमपी आहे. चला ठीक आहे, क्वेश्चनला लिहून घ्या 1 मिनिटामध्ये. या ठिकाणी ओके चला ठीक आहे, आता एकदम क्लिअर दिसत असेल. हा, असं काही नाही जास्त पावडर वगैरे लावलं नाही, असं मुलं म्हणतील सर ना मास्तर काही पावडर लावलं काय. ओके, असं काही नाही. हा बघा रे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन काय असतं हे आपल्याला स्टडी करायचंय. आता मला सांगा, पहिल्यांदा आपण डिस्कस करूया लिनियर. लिनियर शब्दाचा अर्थ काय होतो राजांनो, स्ट्रेट लाईन मोशन.
आपण आता स्टडी केलं. लिनियर म्हणजे काय असतं, स्ट्रेट लाईन मोशन असतं. ओके, आणि सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय असतं हे आपल्याला डिस्कस करायचंय. बघा, डेफिनेशन लिहिण्याच्या पूर्वी तुम्हाला मी एक इक्वेशन सांगतो. द ऑसिलेटरी मोशन इन विच फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. मला सांगा, फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे आणि फोर्सला मी एक्सेलरेशन म्हणू शकतो का रे? हाँ सर, आप बोल सकते हैं ना, क्योंकि फोर्स इक्वल्स टू होता है मास इनटू एक्सेलरेशन. अगर सर मास कांस्टेंट है तो फिर हम रिप्लेस कर सकते हैं फोर्स को एज अ एक्सेलरेशन से, क्योंकि फोर्स अगर बढ़ रहा है तो एक्सेलरेशन बढ़ेगा एंड एक्सेलरेशन अगर बढ़ रहा है तो फोर्स बढ़ेगा. ओके, मतलब मैं ऐसा भी लिख सकता हूँ, एक्सेलरेशन इज आल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट, किंवा असं तुम्ही लिहू शकता. ओके, किंवा ठीक आहे, फोर्स म्हणा, काही हरकत नाही, किंवा एक्सेलरेशन म्हणा, तुमच्या मनावर. जरी समजा तुम्ही या ठिकाणी फक्त फोर्स जरी म्हणलं तरी काय हरकत नाही, आपण फक्त फोर्स म्हणूया. ओके, सो बघा, द पिरियोडिक मोशन इन विच किंवा द ऑसिलेटरी मोशन इन विच द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड दे आर इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन समजा अपोजिट असेल आणि फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असेल, सो अशा ऑसिलेटरी मोशनला अशा ऑसिलेटरी मोशनला काय म्हणायचं, सिंपल हार्मोनिक मोशन म्हणायचं. आणि फोर्स असल्यामुळं या ठिकाणी मला सांगा, लिनियर मोशन मध्ये फोर्स असतो आणि अँग्युलर मोशन मध्ये काय असतो, टॉर्क असतो. ही गोष्ट तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे. या ठिकाणी टॉर्क म्हणलंय का, नाहीये, म्हणजे अँग्युलर मोशनचा प्रश्नच नाहीये. या ठिकाणी म्हणलंय त्यांनी फोर्स म्हणलंय, तर फोर्स म्हणजे या ठिकाणी लिनियर एसएचएम येणार आहे. म्हणजे आलं लक्षामध्ये. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला राजानो डेफिनेशन बनवायचे. ओके, बघा इकडं डेफिनेशन रट्टा वगैरे काही मारायचे नाहीये. व्हॉट इज द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन? द ऑसिलेटरी मोशन इन विच फोर्स इज, या ठिकाणी फोर्स आहे, यस, द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड दे आर इन द अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड एज, त्याला काय म्हणायचंय, इज कॉल्ड एज द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणायचंय. ओके, किंवा तुम्ही ऍक्सेलरेशन जरी म्हणला तरी काय हरकत नाही. ओके, सो राईट डाउन द डेफिनेशन ऑफ द linear simple harmonic motion. Yes, here is one. सर याच्या आधीचा क्वेश्चन लिहायचं राहील. नाही, तो जो तेवढा महत्वाचा क्वेश्चन नाही येतो. याची तुम्हाला पीडीएफ सेंड करतो वाटलं तर. तेवढा महत्वाचा नाही. आता हे रनिंग नोट्स आहेत आणि तुम्हाला फायनल नोट्स म्हणजे या चॅप्टरच्या लगेच भेटणार आहेत. डोंट वरी अबाउट दॅट. मी सायमल्टेनियसली नोट्स बनवत आहे, म्हणजे नोट्स ऑलरेडी माझ्या बनलेल्या आहेत, वहीवर आहेत, त्या फक्त मला कम्प्युटरवर लिहायच्यात. त्याला वेळ तर लागेलच ऑफकोर्स, आता स्वतःच लिहित आहे. ठीक आहे, हा. आणि बाकीचे पहिले जे चॅप्टर आपले झालेले आहेत, रिव्हिजन करत चला, नोट्स बघत चला. ओके, हा. आता रनिंग मध्ये समजा जवळपास एक 50% चॅप्टर संपले, त्याच्यानंतर मी लगेच रिव्हिजन स्टार्ट करणार आहे. प्रत्येक चॅप्टरचं मी वन शॉट लेक्चर घेणार आहे आणि वन शॉट लेक्चर मध्ये मी क्वेश्चन विचारणार आहे प्रत्येकाला. ओके, रॅन्डमली मी कोणालाही क्वेश्चन विचारू शकतो. सो बी रेडी फॉर दॅट. आणि जर समजा क्वेश्चनचे आन्सर येत नसतील तर मी क्लासमध्ये तुम्हाला अलाउ करणार नाहीये. ओके, चला ठीक आहे. बघा राजांनो, या ठिकाणी डेफिनेशन काय आहे, डेफिनेशन आहे द ऑसिलेटरी मोशन इन विच, आता व्हिडिओला या ठिकाणी मी थोडं बंद करतो कारण की आपल्याला जास्त स्पेस वापरायला भेटेल. ओके, राईट डाउन द डेफिनेशन. द ऑसिलेटरी मोशन इन विच in which force, किंवा तुम्ही एक्सेलरेशन म्हणू शकता, फोर्स और या ठिकाणी ठीक आहे एक्सेलरेशन म्हणा, फोर्स और एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, किंवा तुम्ही एक्झाम मध्ये एक जरी लिहिलं तरी मार्क भेटतात बरं. असं नाही की फोर्स लिहा त्याच्यानंतर और एक्सेलरेशन लिहा, असं काही नाही. फोर्स जरी लिहिलं तरी मार्क भेटतात. ओके, सो द ऑसिलेटरी मोशन इन विच फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, directly proportional to displacement and they are in opposite direction opposite direction is called as the, त्याला आपण काय म्हणतो, is called as the लिनियर एसएचएम. त्याला काय म्हणायचं, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, चला ठीक आहे, याला नोट डाऊन करा. एक फोन येतोय, बघतो मी फोन कोणाचा येतोय, कारण की रिपीटेडली येत आहे. लिहून घ्या रे, डेफिनेशन लिहून घ्या. तुम्हाला वरचं
ओके. हा बघा, या ठिकाणी आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं डेरिव्हेशन बघायचंय, ज्याचं नाव आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर एसएचएम. ओके, चला लिहिता माझ्यासोबत क्वेश्चन. ओके, ठीक आहे. कुठे गेला oscillations? Here is okay. Question, right? So write down. Obtain the expression for yes, what differential equation? Obtain the expression for differential equation of linear SHM. ओके, लिनियर SHM चं डिफरन्शियल इक्वेशन काय आहे हे तुम्हाला काय करायचंय, ऑब्टेन करायचं आहे, डिराईव्ह करायचं आहे. आणि हा IMP क्वेश्चन आहे. अँड दिस क्वेश्चन इट हॅज बीन आस्क्ड मेनी टाइम्स इन युअर बोर्ड एक्झाम. ओके, याच्यावर न्यूमरिकल येतात जेईच्या एक्झाम मध्ये, सीईटीच्या एक्झाम मध्ये आणि नीटच्या एक्झाम मध्ये, आणि इव्हन तुमच्या बोर्डच्या एक्झाम मध्ये पण याच्यावर न्यूमरिकल येतात. म्हणजे तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असतं. हा, पहिल्यांदा आपण डिफरन्शियल इक्वेशन काय असतं, कसं ऑब्झर्व करायचं, आपण सगळ्या गोष्टी फाइंड आउट करणार आहोत. बट याच्यावर आता न्यूमरिकल कशा टाईपचा विचारला जाऊ शकतो ते आपण शेवटी डिस्कस करूया, कारण की तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशनच माहित नाहीये, मग पुढचं काय करणार आहे. ओके, चला ते सांगून उपयोग नाहीये. सो या ठिकाणी बघा, आपला क्वेश्चन आहे ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर एसएचएम. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर एसएचएम तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, ऑब्टेन करायचंय. सो मला सांगा, या ठिकाणी अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ द लिनियर एसएचएम, लिनियर एसएचएम ची आपली डेफिनेशन काय आहे रे. हाँ, सही बात है सर. लिनियर एसएचएम हमें क्या बताता है, द मोशन किंवा द ऑसिलेटरी मोशन इन विच फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट अँड दे आर इन द अपोजिट डायरेक्शन. ते काय आहेत, अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. सो अशा मोशनला आपण काय म्हणतो, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो. अरे म्हणतो का नाही, आताच आपण स्टडी केले, विसरले का. येस, करेक्ट. हा, तर मग या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय अकॉर्डिंग टू डेफिनेशन, अकॉर्डिंग टू, एक मिनिट, अकॉर्डिंग टू लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर एसएचएम. मला सांगा, लिनियर एसएचएम मध्ये काय असतं, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट असतं आणि दोघांची डायरेक्शन अपोजिट. सो या ठिकाणी एफ इक्वल्स टू आपण काय घेतलेलं आहे, मायनस के एक्स घेतलेला आहे, कारण की के काय आहे, के इज द फोर्स कॉन्स्टंट. या ठिकाणी के काय आहे, के इज द फोर्स कॉन्स्टंट आहे. ओके, याला मी सेपरेट लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. येते लक्षामध्ये. सो या ठिकाणी एफ काय आहे, एफ इज द रिस्टोरिंग फोर्स. एक्स काय आहे, एक्स इज द डिस्प्लेसमेंट. नेगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट दे आर इन द अपोजिट डायरेक्शन. ओके, आणि या ठिकाणी वेर के काय रे, के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, दॅट इज द, याला तुम्ही फोर्स कॉन्स्टंट म्हणू शकता. वेर के इज द फोर्स कॉन्स्टंट. ओके, यस, दिस इज द फोर्स कॉन्स्टंट. आता मला सांगा, एक गोष्ट सांगा, कोणती सांगता, फोर्स इक्वल्स टू काय असतं रे, बट. या ठिकाणी तुम्हाला लिहायचं बघा, बट फोर्स इक्वल्स टू काय असतं, मास इंटू एक्सेलरेशन असतं. हाँ सर, सही बात है यार, ये तो हमने 9th स्टैंडर्ड में स्टडी किया था, 10th में स्टडी किया था, 11th में स्टडी किया था और हम 12th में भी स्टडी कर रहे हैं. अरे हा न्यूटन बाबाचा सेकंड लॉ ऑफ मोशन आहे. ओके, फोर्स इक्वल्स टू मास, फोर्स इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. हा सर, आता आठवलं. यस, समजे. ओके, चलो ठीक आहे. तर मला सांगा या वरच्या इक्वेशन मध्ये, आणि त्याच्यानंतर मला सांगा काय सांगता, जाऊ द्या काही सांगू नका, फक्त लक्ष द्या इकडं. हा, फोर्स इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन असतं. सो या ठिकाणी एक्सेलरेशन इज, ओके, हियर मला सांगा, या ठिकाणी हियर एक्सेलरेशन इज, व्हॉट इज द लिनियर एक्सेलरेशन. लिनियर एक्सेलरेशन म्हणजे असतं काय, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम असतं. बरोबर आहे. व्हॉट इज द लिनियर एक्सेलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. करेक्ट. त्याच्यानंतर आता या ठिकाणी डी अपॉन dt ला मी ऍज इट इज लिहितो, आणि वेलोसिटी म्हणजे काय, वेलोसिटी म्हणजे इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे मी काय लिहिलं राजांनो, ऍक्सेलरेशनला मी लिहिलं, आता हे काही रॉकेट सायन्स नाहीये, फक्त डेफिनेशन आहे. ऍक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि त्याच्यानंतर डी बाय dt मी ऍज इट इज लिहिलेलं आहे, आणि या v ला मी काय लिहिलेलं आहे, dx अपॉन dt लिहिलंय. लक्ष इकडं, इकडे तिकडे बघायचं नाही. ओके, याला मी काय लिहिलेलं आहे, dx अपॉन dt. मग तुम्ही आता विचारता की सर हे dx अपॉन dt काय आहे.
ओके, dx अपॉन dt आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रेस्पेक्ट टू टाइम. याला आपण काय म्हणतो रे, वेलोसिटी म्हणतो. आणि d अपॉन dt आपण ऍज इट दिले, म्हणजे v च्या जागी मी काय लिहिले dx अपॉन dt. मग मला सांगा या ठिकाणी d बाय dt दोनदा आहे का? आहे ना. मग दोनदा जर असेल तर याला दोनदा लिहा ना. मग d2x याला म्हणायचं d2x किंवा d स्क्वेअर x म्हणा अपॉन dt स्क्वेअर. मॅथमॅटिक्स मध्ये याला डबल डेरिव्हेटिव्ह म्हणतो. a इक्वल्स टू d2x अपॉन dt स्क्वेअर. याला तुम्ही असं बी रीड करू शकता. आणि याची व्हॅल्यू तुम्ही काय करा, आता या इक्वेशन याला काय करा, आता इक्वेशन ठीक आहे, वरच्याला इक्वेशन 1 नाव द्या. मेन जे आहे ते आपलं इक्वेशन 1 आणि याला तुम्ही काय करा इक्वेशन सेकंड नाव द्या. ओके, आता याची व्हॅल्यू तुम्ही काय करा इक्वेशन सेकंड मध्ये पुट अप करा. सो या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय, कुठे लिहिता, इथे लिहिता. यस, या ठिकाणी काय करतो, चला रे व्हिडिओला मी स्टॉप करतो. हा, या ठिकाणी बघा फ्रॉम इक्वेशन सेकंड, फ्रॉम इक्वेशन सेकंड. ओके, सेकंड इक्वेशन वर तुम्ही काय लिहू शकता, F which is equals to mass into आणि ऍक्सेलरेशनच्या ठिकाणी सेकंड इक्वेशन कडे लक्ष द्यायचंय. बघा मार्कर पेन कुठे आहे, हायलायटर पेन कुठे आहे, F इक्वल्स टू ma आहे. हाँ सर सही बात है, सेकंड इक्वेशन यही हमें लग रहा है. ओके, मग ऍक्सेलरेशनला तुम्हाला काय लिहायचं या ठिकाणी d2x अपॉन dt स्क्वेअर लिहू शकता, घाबरायचं नाहीये. ओके, सो या ठिकाणी लिहायचं तुम्हाला d2x अपॉन dt स्क्वेअर. लिहिलं का रे? सही बात आहे. त्याच्यानंतर आता ही f ची व्हॅल्यू मी जर समजा इक्वेशन 1 मध्ये पुट अप केली, आता तुम्ही म्हणता का करायची असं विचारायचं नाही, विचारलं तर काय हरकत नाही, विचारत चला. ओके, या ठिकाणी बघा, आता मला सांगा ही f व्हॅल्यू आहे, मग मी याच्यामध्ये इक्वेशन 1 मध्ये पुट अप करू शकतो का? का पुट अप करू शकतो? अरे हे त्याचं घर आहे ना. मला सांगा, तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता ना, जाऊ शकता. उगाच दुसरा कोणता तरी अनोळखी व्यक्ती आला तुमच्या घरात जाऊ शकतो का रे? नाही, त्याची जागाच नाहीये ती. येते लक्षामध्ये? येस सर. हा, ठीक आहे, आलं लक्षामध्ये. ओके, मग तसंच या ठिकाणी हे f चं स्वतःचं घर आहे, f इक्वल्स टू मायनस kx, दॅट इज द इक्वेशन 1. इक्वेशन 1 जे आहे ना ते फोर्सचं घर आहे. सो या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय फ्रॉम इक्वेशन 1. ओके, सो फ्रॉम इक्वेशन 1. तर बघा काय येईल मग इक्वेशन 1 वरून, f च्या ठिकाणी f ची व्हॅल्यू पुट अप केली. सो f ची व्हॅल्यू काय आहे सर, f की वैल्यू है ना यहाँ पर दी है ना हमें, तो लिखो ना भैया फिर m इंटू d2x. चला ठीक आहे, व्हिडिओला मी हे करतो म्हणजे व्यवस्थित आपल्याला स्पेस वापरायला भेटेल. m इंटू d2x अपॉन dt स्क्वेअर. आलं का रे? हा, आणि त्याच्यानंतर विच इज इक्वल टू माइनस ऑफ kx लिहिलं. सही बात है सर. ओके, उसके बाद क्या करना है सर, जल्दी बताओ. बताता यार, डोंट वरी. त्याच्यानंतर काय करा रे, हा जे m आहे ना, m ला पाठवा पलीकडे. मग मला सांगा m हे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, m कशामध्ये आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. तिकडे गेल्यानंतर कुठे जाईल ते, डिवायडेशन मध्ये जाईल, 100% जाईल का? यस, ऑफकोर्स. त्याच्यानंतर आता या ठिकाणी मायनस kx अपॉन m आहे. मग मला सांगा, आणा याला लेफ्ट हँड साइडला. आणलं का? दिसाले ना सर्वांना? आलं का? बघा, चेक करा. अरे आलं का म्हणजे दरवाजाकडे बघायचं काम नाहीये, हा इकडे बघायचंय. यस, आलेलं आहे. ओके, करा आरती मग. हा ठीक आहे, बघा लक्ष द्या इकडं. या ठिकाणी बघा d2x अपॉन dt स्क्वेअर. सही बात है सर. यहाँ पर ये माइनस kx प्लस m है. साईडला त्याला इकडे आणा. आणलं तर या ठिकाणी सर हे प्लस होतं, ऑफकोर्स होतं. ओके, चला तुमची शपथ, या ठिकाणी हे काय आलं आहे प्लस kx अपॉन m आलेला आहे, विच इज इक्वल टू 0 आलेला आहे. सही बात है सर. उसके बाद हमें क्या करना है बोलिए जल्दी. तर त्याच्यानंतर तुम्हाला एकच गोष्ट या ठिकाणी पुटअप करायची आहे. काय करायची आहे, बट k बाय m अपॉन सॉरी k बाय m म्हणजे k अपॉन m ला तुम्हाला काय करायचंय ओमेगा स्क्वेअर पुटअप करायचंय. ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. सो या ठिकाणी आपलं फायनल डेरिव्हेशन आलेलं आहे d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस या ठिकाणी k बाय m ला ओमेगा स्क्वेअर लिहिले. सो ओमेगा स्क्वेअर x which is equals to 0 and this is your final expression for the differential equation in the linear SHM. चलो हो गया. सोपा आहे ना रे, एकदम सोपा आहे. यस, हाय या ना. हा सर. यस, गुड. चला ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूत. आपल्याकडे आणखी 4 मिनिटं आहेत. ऍक्च्युअल मध्ये 8 मिनिटं आहेत, बट मला वाटतं 6 वाजता तुमचं लेक्चर आहे ना? येस सर. हा ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेता का, काय करता, लिहून घेता व्यवस्थित?
चला व्हिडिओला स्क्रीनशॉट घेतो सर. हा स्क्रीनशॉट घ्या, लवकर होईल. व्हिडिओला मी पॉज करतोय.